मग नीट ऐका हो, लक्ष्मी मिळवायची का मनात मोकळेपणा ठेवायचा, कुचकेपणा ठेवायचा नाही, पहिलं लक्षण. आता दुसरं लक्षण आहे का, रसाळवाणी. आता नीट ऐका, एकटं मोकळं मन आणि मोकळ्या मनाबरोबर वाणी कशी पाहिजे तुमची, कळायलंय का? मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे, किंवा तुकोबराय म्हणतात मधुरा वाणी ओटी आणि तुका म्हणे वा ओ पोटी. कळायला लागलंय का? कळायलंय का? किंवा बोलवायसे बोले जेने बोले विठ्ठल डोले, किंवा ज्ञानोबरायच्या भाषेत साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताची. बोलताना असं बोलायचं की पुढच्या माणसाला समाधान वाटलं पाहिजे. हा, काही माणसं लय बोलायला भारी असतात महाराज. आम्ही त्या चिखलीला सप्त्याला होतो, आळंदी जवळ चिखली नाही, टाळगाव चिखलीला कार्यक्रमाला होतो. जुनी गोष्ट लय 2009-10ची घडलेली घटना आहे. एका माणसानं जीच आमच्या मागं आग्रह धरला म्हणताना, लय बोर नाही व्हायला, नाही ते चहाचं बघितलं असतं एकदा अंगलटच आलं, खट म्हातारं बसलो होतं पुढं. मी 2-3 बाऱ्या म्हणलं चहाचं, हा आण बरं म्हणला तू ह्या घरी येऊन, तू लय अंगलट येते, त्याच्यामुळे तेव्हापासून बंद केलं. मी घरी बी एकदा अंगलट आलतं माझ्या, असंच घरी वजनात बोलायला गेलो, शर्ट घेतलं इकत मी 2000चं, जे होईन ते होईन म्हण. आणि घरी गेलो, बायको म्हणली काय आणलंय, मला माहिती भनभून करणार आहे म्हणून. मी आणलं शर्ट, केवढ्याला आणलंय, मी नेलं तर केवढ्याला 2000, मी आणलं 300. बायकोला सगळं खरं कधी सांगायचं नाही, तिला अर्धच सांगायचं, कारण ती अर्धांगिनी असती, फुलांगीन नसती, ही ध्यानात ठेवा. म्हणून झालंय का नाही. मग दोघं बी पिपळा खालचे मुंजे, ह्यांना ह्याच्यातलं काही कळत नाही, मग मुंजायला ह्याच्यातलं काही कळत नाही. ह्यांचे झाले ह्यांना विचारा, बरोबर आहे का नाही? कसं आहे माऊली, कसं आहे, लय धंदा बेकार महाराज, लय धंदा, लयच बेकार. मी नेलं तर केवढ्याला शर्ट सांगितलं कितीला, 300. बाबू द्या घेतलं, असं केलं, मॉय सुटलंय चांगलं. मी आणलं हो 300ला आणलंय, मी आणलं हो. पर्स मधले 300 काढले मला दिले, ह्याचा दुसरा आणा, हे माया भावाला देते. हाय का कुठं नसलेलीच पिढा झाली का नाही काय? तेव्हापासून लबाड बोलायचं, म्हणजे आधी बोलतो म्हणजे असं बी काही नाही. बरं किती वाजले तर मला 8 तास हाणायला बी सांगा. 10:15. टाइम कसा जाय नाही वाज, एवढ्या वेळेत तर मग 3 कीर्तन होऊन गेले असते. आता माझ्याकडे लक्ष द्या, असं तुम्हाला बोर व्हायला लागलं की सांगा, मला काही नाही, बरोबर आहे का नाही? इकडे लक्ष, कुठवर आलं तर विषय, कुठवर आलता मोकळे मन. हा ते चिखलीला सप्त्याला होत सांगू लागलो मी, रसाळवाणीवर चाललं होतं आपलं. ते माणूस म्हणायचा चहात प्यायला चला. गेलोत ना महाराज आम्ही, लईच भावनिक माणूस, लईच गोड बोलायचा. महाराज एकदा पाय लागू द्या ओ महाराज, गोड बोलायचं. नेलं ना घरी आम्हाला गुलवून 5-7 जणाला. गेल्या गेल्या बायकोला आवाज दिला, ए अगं महाराज आले चहा कर. त्यांना बी आपलंच घर दिसलं का बाबो, भोमलं चलातात, कोणी बी धोत्रे घेऊन, काम नाही धंदा नाही, पहिल्यापासून बेकार चालीच आहे. बायको गडबडीनं बोलली ना, मला तर जमीनच उचलू फेकायला लागली. मला उठावा निघून जावा. तेवढ्यातच काय म्हणला माहिती का ते, महाराज तोंडाना हाय फटकळ, पण तिच्या हातचा एकदा चहा पिऊन बघा गाड्या. आणि खरंच तर असला चहा केला महाराज, तसला चहा मी अजून पिलो नाही, लईच चहा जबरदस्त केला. म्हणजे काही माणसं बोलण्यात लईच गेलेले, तो लईच गेलेले, तर आत्ती गेलेले. काही माणसं कुठं काय बोलावा काय नाही ह्याचा नियमच नाही, सरळ बोलून जाणार. 2 जण नवरा बायको डॉक्टरकडे गेले, लक्ष द्या, डॉक्टरकडे तब्येत खराब झाली मालकाची.
ते डॉक्टर साहेबाला ती बायको म्हणली नीट आहे का डॉक्टर साहेबाला बायको म्हणली मालक डॉक्टर साहेब ह्यांची लई तब्येत खराब झाली हो ह्यांना काहीतरी सांगा डॉक्टर म्हणले तुमचं रक्त कमी झालं नीट आहे का रक्त कमी झालंय बोलण्यावर सांगायलो मी रक्त कमी झालंय तुम्हाला फळं वगैरे घ्यावं लागतील ज्यूस वगैरे घ्यावं लागेल आणि जास्त फिरता येणार नाही घरीच राहावं लागेल बायको काय म्हणली माहिती का डॉक्टर साहेब मी सांगून सांगून कटाळे हो तुम्ही सांगा बोंबलत हिंड जाऊ नका नाही तर असे डॉक्टरच्या मड्यावर पैसे घ्यावं लागते तो काय सांगा तुम्हाला खरंय पण कुठं काय बोल हाकलत नाही मारा वाणी थोडा बी गोडवा नाही हो काही अवलादीचे काय सांगा मग थोडं बी गोड बोलत नाहीत ना गोड बोलण्यानं 100% काम होते हे ध्यानात ठेवा मला फक्त बोलणं गोड असलं पाहिजे त्या नांदूर घाट गाव नाही का नांदूर घाट केस तालुक्यात तिकडं त्या नांदूर घाटला सोरबत नांदूर घाटला एक पोलीस होता पोलीस असं काम करीत होता माझ्याकडे लक्ष द्या एक माणूस उग यायचा आणि त्याला राम राम घालायचा राम 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 म्हणले राम राम चहा घेऊया चहा पाजायचा चहा दुसऱ्या दिवशी राम 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 या चहा घेऊ साहेब या 8 दिवस चहा पाजला त्याचा भाऊ त्या पोलिसाचा भाऊ बीडीओ होता हे याला माहीत होतं ती बीडीओ कळालं ना पंचायत समितीत ती म्हणला 8 दिवस झालं तुम्ही चहा पाजता तुमचा परिचय काय आपलं माणूस की म्हणून चहा पाजतोय गरीब माणूस आहे आपण काम धंदा काही जमीन बिमीन 3.5 एकर आहे किती 3.5 एकर आहे गरीब माणूस आहे आणि त्याला मोजून 60 एकर जमीन होती 6 आणि 7 नाही 50 आणि 10 60 एकर जमीन आणि किती म्हणला बरं ह्या पोलिसाचा भाऊ कोण होता बीडीओ पोलीस म्हणला 3-3.5 एकर जमीन म्हणले कोरडो होच आहे का काय आपल्याला कुठं पाणी हिर नाही का भेटली तुम्हाला कुठली हा विहीर कुठून येते योजनेतून आपल्या कुठं ओळखी पोलीस म्हणला माझा भाऊ बीडीओ या आणि त्याच्याच हातात सही केली की हिर मंजूर होती बोला की राव तेवढं म्हणला काय मी गरीब माणूस बोलण्यावर सांगायला लागलो मी सांगितलं ना ह्यानं फोन करून माणूस चांगला रे रोज चहा पाजण्यावर ते त्याचं ते मंजूर करून टाक फेर मोठा असल्यामुळं अधिकाऱ्यानं सांगितलं त्यानं बी सक्का भाऊ सांगायला म्हणले विश्वासानं काम केलं खोटे नाटे कागदपत्र त्यानं बी तिने होऊन दिले काय घरी माणूस आहे असं करून नीट आहे का पुढं तर लय अजून मजा आहे ती निम्यामध्ये विहीर येते ना निम्यामध्ये आणि निम्यात आली की बिलं काढायच्या टायमाला ती तपासायला येतात किंवा तपासायला येत नाहीत का ती तपासायला लोक आले तपासायला की ती तिथं नव्हतं शेजारल्या म्हणले ते फलाना म्हणले ही विहीर त्यांची म्हणले हो त्यांची ती 3.5 एकर म्हणले 60 एकर एकट्याच आहे म्हणले बांध बी नाही मध्ये ह्यांची 10 जण आणले ना महाराज एकूणमेकाच्या तोंडाक भाऊच बघायला लागले अरे कसं सांगितलंस तो आहे 3.5 नोकरीचा प्रश्न आता जाती का नाही नोकरी तापले ह्या पोलिसांनी त्याला फोन केला कुठे आहेत म्हणला पुरीच्या गावाला या म्हणला इकडं आला राम 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 हा म्हणले हे असला काय केलंय काय झालं किती बी गोडच बोल काय झालं काय झालं का हात जोडायला 3.5 एकर 60 एकर निघाले ना आता नाही का माझी नोकरी जाण भावाची बी जाणार माझी बी जाणार खोटं नाटं काय म्हणला साहेब आता ह्या बघा शब्द गेला काय करू म्हणला आता भाऊ पोलीस म्हणला आता काहीच करू नको काही कुणाला म्हणू नको ह्या कानात त्या कानात काहीच नाही गपचिफीची बिलं काढायची आपल्या नोकरीचा प्रश्न आहे काहीच करायचं नाही गपचिप जिथल्या तिथं राहायचं हे असलं करी जाऊ नको नाही करीत म्हणला पण चला एकदा चहा घेऊ ए बाबा चहा काही नको लक्ष द्यायला लागलंय का नाही बोलणं तुमच्या खरंच सांगा लक्ष द्यायला लागलंय का फक्त रसाळ वाणीत गोडवा पाहिजे आपले नीट बोलतच नाही आपले कुंकड बी बोलणार कसे बी बोलणार त्यांना अक्कल नाही काय आम्ही गावात गेलो हो बगळे आहे का काय म्हणणार मोरांग्या जेवाय बसलोय मी बायकोला म्हणते ए चपाती वाढ महाराजाला वाढ चपाती त्यांना पुन्हा मिळत नसती आहे का आणि जेवण झाले मला कस काय झालं जेवण म्हणलं नंबर 1 घरी हेच खातात का आणि घरी गाजऱ्या गवत का वाडे खातोत का काय आम्ही कुंकड बी बोलणार
कसं काय करावं काय सांगा ना. माणसे नसती माझ्या थोबाडक बघायला, काय करावं सांगा. खरंच आहे ना, सांगा बरं. पण इकडे लक्ष द्या. लक्ष्मी वास्तव्य करायला वाटत असेल तर मोकळे मन कसं पाहिजे? मोकळं. आणि वाणी रसाळ वाणी. पण आता नीट आहे का? काही ठिकाणी मन मोकळय पण बोलायला लईच महाराज डुकराच्या जातीसारखं बोलणार. कळलं का नाही? कळलं हा. कोणकडे बी बोलणार पण मनात तर पाप नाही. माणसं म्हणतात नाही माणसाच्या मनात काही नसतंय पण बोलत आहे फक्त, असं म्हणतात की नाही होतं? काही नसते. तिथं बी लक्ष्मी वास करीत नाही. नीट आहे का? मन बी मोकळं पाहिजे, वाणीत बी गोडवा पाहिजे तर लक्ष्मी वास करते. हा, आता मन मोकळंय पण वाणीत गोडवा नाही. काही ठिकाणी वाणी एवढी गोड आहे महाराज, बाबा 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 बा गुळच लावलेला आहे कोपराला कव्हा बी. नाही पकवा जरा कमी झाला. हो ठोकले करायचं घ्यायचं अजून थोडाच. बरं लयच गुळ महाराज. बरं आता खरंच सांगा, असं उगत म्हणायचं काय विठ्ठल महाराज महागोईन म्हणजे काय? आता काय बघायचं काम आहे का? आता गरजीला बी महागत टाकलं, मोठा माणूस झाला. ही वाणीत गोडवा आहे पण मोकळ्या मनानं का कुचक्या मनानं? बोला की आता, बोला की. हे कुचकेपणा आहे ना. कळायलं का नाही? कळायला लागलं. अहो आपलीच जवळचे मित्र म्हणते काय मोठं लय मोठे झाले साहेब तुम्ही, आता आम्हाला कशाला विचारतात? मोठी माणसं आहेत तुम्ही. गोडवा आहे की गोडवा नाही काय? पण मन मोकळं का? ही कुचकी अवलादी. नीट लक्षात ठेवा, मन बी मोकळं पाहिजे आणि वाणीत बी गोडवा पाहिजे. त्याचं नाव लक्ष्मी. आता सगळा अभंग नेहमी द्रौपदावती फिरत राहणारा. लक्षात द्या, एक शब्द द्रौपदावती फिरवायचा. लक्ष्मी कुठं काय? कशाचं नाव लक्ष्मी? मोकळे मन लक्ष्मी ते आईशा नावे, रसाळ वाणी लक्ष्मी ते आईशा नावे. ज्याचं मन मोकळं वाणी रसाळ लक्ष्मी ते आईशा नावे, आणि भाग्य जावे तरी त्यांनी. बोलण्यात गोडवा नाही ना महाराज? हाय का बोलण्यात गोडवा? खरं सांगा बरं. काय नाही महाराज बोलण्यात. अशी बोलत आहेत, आम्हाला अनुभव येत ना. आपल्या गावाकडेच काही मुंबई पुण्याला राहतात लोक आणि तिकडं 7 ते 9चं टायमिंग असते. तिकडे गेलं की मग ते आमचं कीर्तन ऐकलं की आमच्याजवळ कोणतरी नमस्कार महाराज चला आमच्या घरी चहा घ्या. आम्ही चहा घ्या जावा आणि त्यानं असा दरवाजा वाजवायचा आणि बायकोला हाक मारायची, ए स्मिता, ए स्मिता, अगं उठतेस का गं? म्हणजे उठच असं म्हणण्याचा ज्याचा अधिकार नाही तो शिकलेला. हे स्मिता. मग ते जनावर हळूच उठणार. जनावर हे बी बरेच जनावराला कळालं नाही. त्याला मी काय करू महाराज सांगा आता. ते जनावर हळूच उठणार, केस मागं सोडलेले, भवयाचे केस कापलेले. ह्याला का मोहोळ बसत आहे का काय? पण भवयाचेच केस कापले बाया. भवयाचे केस कापलेले, अंगावर विण्याची खोळ घातलेली. फक्त बघायचं आमुषा आहे का? पाय कुंकडे चालायलेत नेमकी, ही लक्षात ठेव. दुसरं हुटाडच बघायची गरज नाही. आणि तिची ती दरवाजा आणि तिची सिस्टीम. इश्य कशाला उठवलं श्री बंटी आता? आणि ते बोलायला, अगं बाबा आले चहा कर, असली सिरियल पाहिजे ना, फार बोर झाले रे, तू चहा कर, मला दे बाबांना दे, मला फार कंटाळा आलाय प्लीज. मला तर हनवानच घ्या वाटत होत शहरातला. आणि आपल्या खेड्यातला नमुना ह्याच्यापेक्षा भारी. 11 साडे 11ला कीर्तन संपणार. जय हरे, जय हरे विनाय, जय हरे, जय हरे. आपण म्हणा जय हरे जय हरे. दुधाला चला, दुधाला. आता आम्ही दुधाला जावा, पांदीनं रस्ता. त्यानं दूध पाजून 100 दिले. एका टायरात 9 पंक्चर, 100 900 गेले. तिथं जावा, तिथं शेळ्या, तिथंच कोंबड्या.
आणि ह्या नाक मारायची अय अय या ती सिस्टीमच जायची या अय अय अरे तू का मशी हाणायलास का काय रावसा नाव घे की कचकुनी तू अय अय घर बायकोट नाव घर आहे होय अय बार जाना है का हुंकर बोलती है अय जो हप्पा आहे का अय पप्या बायकोट नाव पप्या आहे ते हळूच पांघरून मागे सरकी तीन बोलती काय लावलंय व ट्वाय 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 माणसाला साखर झोप लागायच्या टायमानं उगा ट्वाय 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 करी जावा अगं महाराज आलाय आलाय एवढं वजनात आलाय च्या कर मी नसते करीत तुम्ही करा द्या म्हणून मी मधला मार्ग काढलाय बायकोला उठू नको तू चहा करू नको सुट्टे 10 रुपये दे मी वाटाने पितो कुठं नादी लागत बसावा सांगा बरं मला कुठं नादी लागत बसावा वाणीत गोडवाच राहिला नाही मला राहिलाय का गोडवा वाणी नाही राहिला कशाचा गोडवा राहिला आणि काय कुंकड बी बोलणार मला कसं बी बोलणार 200 रुपयाची नोट आणली माया पायावर ठेवली राहू द्या म्हणलं का कुठंच चला ना हाय का तरा हाय का तरा काय करायचं सांगा ह्याचं काय करायचं सांगा कुंकड बी बोलणार कसं बी बोलणार मेळ नाही ताळ नाही काही इलाज नाही करू काय मनात मोकळेपणान वाणीत गोडवा असेल त्याचं नाव लक्ष्मी लक्ष्मी ते आयशा नावे भाग्यवान तोच भाग्य जावे तरी त्यांनी भाग्यवान भाग्यवान म्हणतोच ना आपलं भाग्य वेगळं आहे आपल्या भाग्याचं नाव माहिती का आपण कशाला भाग्य म्हणतो भाग्य तरी नोहे धन पुत्र दादा निकट भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा पैसा भाग्य बरोबर धन पुत्र मुलगा झाला भाग्य मी काना खाली मी निबर माणूस आहे तसं होतो ना हा झपक्यात पाणी पाहिजे गप्प हात करू मग तू मी एक माणूस कीर्तनात उठला मी त्याच्या महागच गेलो हा चल ते मला कुठं म्हणलं तू ह्या घरी ह्या कुठं म्हणजे काय लक्षात आलं का इकडे लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल मुलगा झाला भाग्य मुलगी झाली भाग्य पैसा मिळाला भाग्य लॉटरी लागली भाग्य भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा निकटवास बरा संता पायी बायको चांगली मिळणे भाग्य नाही लक्ष्मी ते आईशा नावे आपलं दुसरं चरण चाललंय आणि भाग्य जावे तरी त्यांनी ज्याचं मन मोकळं ज्याची वाणीत रसाळपणा तो खरा भाग्यवान तिथंच लक्ष्मी वास करती भाग्य जावे तरी त्यांनी प्रस्तावनेमध्ये उपळवा प्रस्तावनेमध्ये महाराज मी लक्ष्मी राहण्याचे किती ठिकाणं सांगितले होते 5 मोजाव किती झाले मोकळे मन 1 मोकळं मन लक्षण 1 रसाळवाणी 2 बरोबर आहे का नाही 1 लक्षण मोकळं मन दुसरं लक्षण रसाळवाणी तिसरं लक्षण फक्त मुजीत चला मोकळं मन 1 रसाळवाणी 2 आता तिसरा आहे का न म्हणते नम्रता अंगी हे लक्षण क्रमांक काय शाबास नम्रता ही माणसाची खऱ्या अर्थानं लक्ष्मीचं स्वरूप आहे मग काय जवळ पैसा भरपूर आहे पण कमेंट भरपूर आहे लक्ष्मी टिकतच नाही कुठून आले तर कुठं जातीत मिळच लागत नाही पैशाचा माणसं माझ्याकडे एक जण आलता जे हरी म्हणलं जे हरी मी म्हणलं काय पैसाच पुराणा म्हणलं मला इक निघून कुठं तुला पैसा पुरा तुला पैसा पुराण दिला आम्ही काय करावं तिथं
तिथं लक्ष्मी नाहीत राहत नाही. नम्रता ज्याच्या अंगात आहे लक्ष्मी ते ऐशा नावे. पद्धत अशी सगळा अभंग द्रुपदावर फिरला पाहिजे. लक्षात आलं का? त्याचं नाव लक्ष्मी. लक्ष्मी आपल्याकडे लक्ष्मी बसवितात किंवा कुठकावा पोळा झाला भाद्रपद महिन्यात झाले लक्ष्मी झाले की बरोबर आहे का नाही? लक्ष्मी बसवितात का नाही? हा आमचं पिलवंडच हरपलं एकदा लय कुठं ना काय सांगा तुम्हाला. गेलं पिंडोल हरपून आमचं बायकोन राहिलंय जात पिलवंड घेऊन या. मी म्हणलं आता अवघड झालो. गेलो बाजारात केवढ्याला आहे म्हणलं 200. बाबू म्हणलं 200 तर मी लवळून जाऊन येतो डिझेलमध्ये. हो म्हणलं एवढं महागाचं. घरी आलो बायको म्हणले आणलं का? मी आणलं नाही. हो आता इथं काय मांडू? मी म्हणलं मीच बसतो आता 2 दिवस असा. काय करावं काय करायचं सांगा बरं. काय का कुठून आणावं आता? नवीन आणावं तरी कुठून? ती लाडू करंजी आणि त्या लक्ष्म्या पुढं थाटची थाट. आणि मी उगत चलत चलत हाटला मेलं काय आता मेलं काय मग लक्ष्मी आणि त्यांना काही बी खाऊ घाला. ताटलेल्याच का बी बघावं तर ताटलेल्या मग हसकी बाबा हसकी मी आपला मी माय शपथ बिहणार नाही आता हलवून बिहणार लोकांपुढे मी जीवन पिऊ. माहीत असलं तरी हसायचं मोकळ्या मनानं उगा. हा काय काय माणसाला हसतायचे नाही काय काय असे हसतात. मोकळं म्हणून दुसरं काय बरोबर आहे का नाही? मी म्हणलं काय झालं? हा लक्ष्मी मी म्हणलं येडे बोल का लक्ष मरायला उपाशी त्या लक्ष्मीला काय खा. पण नाद असते माणसाला. आता बदल आता नीट बसा बदल आता तो थोडा असते तिथे टाईट बघाय बेड्या बेड्या सावधान. जुन्या काळातली शाळा बी लय मस्त होती बरं बाबा. काही बी म्हणा तुम्ही मास्तरच्या मूडवर असायचे. त्याचा मूड फिरला की शर्ट काढायचं आणि खुर्ची अडकून खाऊन नव्हते का झोपत सांगा बरं मला. एक जण शर्ट काढलं आणि झोपला खुट्टीला अडकून ठेवून मस्त झोपला. साहेब लोक आले शाळा तपास आहे. साहेब लोक शाळा तपास आले. हे झोपलेलं नोकरी जाईल का राहील बोला पटकन जाणार ना. कलेक्टर आले तर झोपलेलं हे कलेक्टर वर्गात आले. ह्याला जाग आली गप कोणी उठून उभं राहिलं. पोरं याला दंड म्हणतात याला मनगट म्हणतात पोरं याला छती म्हणतात. कलेक्टर नुसतं बघत होता. कलेक्टर म्हणला गुरुजी मी लय शाळा तपासल्या पण विद्यार्थ्यांसाठी कपडे काढून शिकविणारा पहिलाच गुरुजी. या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार तुम्हालाच आंधळ्याची वरातून भैऱ्याच्या घरात असला. आमच्या वर्गात तर लय मजा होती मावळी. आमच्या वर्गात विठ्ठल कसं होतं माहिती का? कोणत्या बी वर्गाची ऊर्जा आली विषयाची कुठला बी विषय असो म्हणून ऐकायला कसला बी प्रश्न अवघड विचारू द्या लगेच मी हातवरी करायचो. सगळ्या वर्गात चर्चा. साठेले हुशार आहे आडनाव बोलतात ना शाळेत. साठेले हुशार आहे तवा हवा तवापासून हवा आहे माझी आता नाही द्या. लय हुशार आहे फुल असं मी मोसम मध्ये माझा एक कुठला बी प्रश्न असू देव कसली बी भाषेत. माझा एक लय जवळचा मित्र होता बाबा लय जवळचा. त्यानं मला बाहेर नेलं म्हणलं लबाड बोलायचं नाही. मला खरं सांग मला खरं सांग. म्हणलं काय? सगळ्याच प्रश्नाची उत्तर तुला येतात अभ्यास केव्हा करतोस? आता मित्रच होता लबाड बोलता येत नाही. मित्राला कधीच लबाड बोलायचं नाही महाराज. मित्र असतो हे ध्यानात ठेवा. सुख दुःख मनातल्या आहेत त्या गोष्टी ज्या घरच्यांपाशी मांडता येत नाहीत ज्या बायकोला सांगता येत नाहीत त्या गोष्टी मित्राला सांगतो माणूस. मित्रापाशी गद्दारी कधीच करायची नाही. आणि ज्यानं मित्राशी गद्दारी केली त्याचे एवढं वाटोळ जगात कुणाचंच होत नाही महाराज. कळायला लागले का? ते मी म्हणलं तू मावा मित्र आहेस म्हणून तुला खरंच सांगतो
मला खरं सांग, अभ्यास कसा करतोस, कुठले प्रश्न विचारले खातोरी करतोस? मी म्हणलं, ह्या बघ तुला खरंच सांगतो, मला प्रश्नच कळत नाही. डोळ्यातून पाणी. मला प्रश्नच कळला. मग मरायला हातवरी करतोस का म्हणलं, आमची बियाजर होते हानतय मास्तर मरुस तर आम्हाला. मी मोकळे माणूस सांगितलं की हो, पण त्यानं केली गद्दारी माझ्या संग. वर्गात गेलो की इंग्रजीचा तास होता, सरनी प्रश्न विचारला, अर्धाच प्रश्न विचारला होता, तोवर तर ह्यानं हातवरी केला. माझ्या आधी हातवरी करायचं होतं तिला, त्यानं हातवरी केला. मास्तरला आली किंवा शंका, सोंग बी जमलं पाहिजे ना. सोंग प्रश्न पूर्ण झाल्यावर असं करावं लागतंय, पुन्हा ती नसलं येत. हे ना अर्धाच ऐकलं की माझ्या आधी हातवरी केला. मास्तरला आली शंका, ते म्हणला अर्धाच प्रश्न ऐकलाय तो होतं ह्यानं हातवरी केलाय ना. मास्तर म्हणले, शबाश शबाश, वाह, तू सांग. हातवरी केला त्याला, ते मला मला कुठे येत या. गुरुजी म्हणले, मरायला हातवरी केलास का? ते काय म्हणलं माहिती का, साठे म्हणला म्हणून केला. गुरुजी काय म्हणले माहिती का, साठेसारखं व्हायला तुला 2 जन्म घ्यावा लागतो. हे ध्यानात तर ठेवायचं सगळ्यांनी, लक्षात. का चुकीचं बोलवलं मी? हा, आणि तेवढ्याच प्रश्नाचं उत्तर मला येत होतं. गुरुजी म्हणले, तू सांगतो का? म्हणलं, हो, मी सांगितलं. त्याला मरुस्त हाणलं. ध्यानात बसलं का नाही? मजा असायची, पण काय का असं ना. आता इकडे लक्ष द्या, कुठं राहतो. शबास, माणसं जाणकार बीत बरं का. तिसरं लक्षण आहे लक्ष्मीचं, नमनते नम्रता अंगी. नीट ऐका, त्याच्या अंगात नम्रता. अहंकारानं चांगल्या चांगल्याचं वाटोळ केले. तू का तिळ मात्र किंवा तिळभर जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. ऐका हो महिला पुरुषांनी, नीट ऐका. कशाचाच अहंकार नसावा, सौंदर्याचा बी अहंकार नसावा, विद्वत्तेचा अहंकार नसावा, कलेचा अहंकार नसावा. अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. आणि दुसरं एक प्रमाण आहे, अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. थोडा वेळ अहंकार झाला, वाटूळच होतंय. वाया गेले माणसं, गेले नाहीत का वाया? हा, वाया गेले महाराज, थोडीच मिसळलेत. कशानं? अहंकार. हा, तुका म्हणे नरकी घाली अभिमान, हरी हो राग गर्वता, हरी हो राग गर्वता. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, राग गर्वता, हरी हो राग गर्वता. वाह, मोसम धरला बरं का आता टाळकरीने, आता अडचण नाही. बरोबर, वाह, काय प्रमाण दिलं महाराज. वा वा, मानलं. वा, तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताटा. शब्दात लक्ष द्या. ज्ञानाचा गर्वन ताटा जर माणसाला आला तर तो अभिमान तुम्हाला नरकाला घालतो. कुठं घालतो? मग तुम्ही किती विद्वान आहेत, तुम्ही किती श्रीमंती, 0 किंमत आहे महाराज. त्याला किंमत नम्रतेला. हा, म्हणून द्यावा. नाथ महाराज म्हणले, ज्ञान दी बाबा, पण भक्ती प्रेमा विन ज्ञान नगर रे बाबा. त्या ज्ञानाचा जर अहंकार अभिमान होत असेल तर ती नको बाबा. आम्हाला प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. कळायलंय का नाही? बोर नाही ना व्हायला? खरं सांगा, बोर व्हायलंय का? हा, नको अडता असं. नाही नाही नाही, बोर व्हायला नाही ना. हा, मग तीच म्हणायला लागलो, काय अडचण नाही. इकडे लक्ष द्या. माझ्या खरंच आहे महाराज, थोडंसं गांभीर्याने याचा विचार करा. विनोद म्हणून घेऊ नका. खरंच सांगतो, विनोद म्हणून घेऊ नका. खरंच आहे माऊली, की चांगले चांगले माती मोल केले ह्या अभिमानानं. आणि काय काय जणांक फक्त एवढे चांगल्या मार्केट नाहीत आज. नाहीत का? नाहीत का? सांगा. काही येत नाही काय काय महाराज, आपल्यातला विषय बोलायला काय हरकत आहे फक्त. पण मार्केट चांगले. आणि काही महाराज जीव ओळून टाकावे एवढे विद्वान आहेत.
अहंकारामुळं मार्केटच नाही महाराज. विनोद नाही महाराज, हे विचार करण्यासाठी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माझ्याकडे लक्ष द्या. पण बरोबर आहेत काय गोष्टी, वस्तुस्थिती बरोबर. मग वस्तुस्थितीनं लबाड नाही ना महाराज. चांगले चांगले नाकी अशी आली बेजार झाले महाराज. हे एवढा बेकार आहे काही नाही महाराज. आमचं गाव माहिती ना तुम्हाला, सोनी महत्व माहीत असेल. ती थेटे गावांमध्ये घुसलं की खंडी लागत ती मध्ये असा गाठ थोडासा. आणि ती रात्री 1 वाजता एक सोन्याचा दुकानदार सायकल येऊ लागला. सायकल येऊ थेट आमच्या गावाकडे निघाला आणि नाडवलं की चोराने. काहीच नाही केलं त्यानं. त्याला माहिती आता चोर आले तर टांग कशी खाली उतारला सायकल येऊन. एवढंच म्हणला राम राम. लय उशीर केला, टांग टाकली निघून गेला. कळालं का नाही कळालं? काहीच म्हणला नाही. राम राम हात जोडले मस्तक वाकिला राम राम. लय उशीर केला आज. चोर ती हातातल्या कुरड टाकून पळून गेले. राम राम घातला त्यार ती ओळखीचं उशीर बी झाला म्हणायला लागला. लक्षात आलं का नाही? काय नाही, फक्त हात जोडले हो, फक्त हात जोडले. हात जोडले की जगातलं कसलं बी काम यशस्वी होते. काय म्हणणे तुमचं ह्याच्यावर? हा कसलं? हा मी काय म्हणतोय, कसला बी भांडण झालंय, गुन्हा झालाय गावात. मला आता दोघात मिटवायचंच नाही. अरे हे बैठक मी कुठं नेणार आहे? नाही नाही कुठं? हातच्या वाट्यावर गावात ह्याची पंचायत करायची. आपल्या खेड्यापाड्यात आहे का नाही? ह्याची पंचायत करायची. 4 चौघ बोलवायचे तर निचरा करायचा तुझा. चल तिथं दौंडी देऊन माणस. जुनी पद्धत नव्हती का हो? जुनी पद्धत होती की त्याला बोलून आणायचं, यस करानं तिथे बसायचं. बसले काय ह्याच्या मकामध्ये म्हशी सोडल्या होत्या का? ह्यानं एकच केलं. हा का पाटील चुकलं माझ्याकडून, मला माफ करा. मान्य आहे मला, मी तुमच्या पाया पडतो. काय म्हणतात गावकरी? खातेत गावकरी काय म्हणतात? ए जाऊ दे, इथून पुढं असं करू नको. हे जाऊ दे, आता माफी मागितली. आता काय राहिलं रे? हो असं आहे का नाही? किंमत कशाला आहे? माफीला कशाला किंमत आहे? नम्रतेला. एकच दृष्टांत सांगून पुढे जातो. परमपूज्य प्रातस्मरणीय गौतम महाराज सोळंके माजलगावचे एक दृष्टांत सांगायचे. गौतम महाराज असं आमचे गुरुरी पांडुरंग महाराज म्हणतात, किंवा गौतम महाराजांनी एक दृष्टांत सांगितला. काय? गौतम महाराज म्हणले एक माणसानं बंगला बांधला. ऐकायलात नाही ना? ऐकायसारखा मुसलमानं बंगला बांधला म्हणले बाबा गौतम महाराज सांगायचे. आणि बंगला बांधल्याच्या नंतर किती गावातला सप्ताह आला की म्हणजे हे महाराज लोक म्हणले वास्तुशांती राहिली अजून मोकळाचं. हे महाराज लोकाला तिथं द्या म्हणले जागा. बरं ते बी म्हणला माझी पट्टी बी घ्या आणि हे महाराज लोक माझ्या बंगल्यात म्हणजे तेवढेच पाय लागतील महाराज लोकांनी. हे काय म्हणले आमच्या वारकऱ्या मी काय गेले कीर्तन झालं पहिले तिचं ते की गेले त्या बंगल्या म्हणले ती बंगला ती म्हणले ठीक आहे. गेले तिथं की पिशव्या टेकले की 2 ड्रेसवर सप्ताह काढणारी आपली माणसं बरोबर आहे का नाही महाराज? लगेच ती शर्ट काढणं असं खोटीला इकडं तिकडं आर म्हणू म्हणलं का? अरे इथं काही खिळा कुठं दिसाना, काही दिसाना. ते इटल म्हणला त्याचं काय लगे तेव्हा खिळेन ते नवीनच बांधकाम तेव्हा खिळे. उद्धव निबर माणूस घेतला खिळण खन 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 खिळे ठोकाय सुरुवात केली. माऊली म्हणा अर्थ चला कुठं तवर तर मालक वरी आला. काय करायला लागला? काय नाही खिळा ठोकाय लागलो. शर्ट अडकून ठेवायचे मला. तुम्ही भित्तीत खिळा ठोकायलात म्हणला पण मला माझ्या हृदयात खिळा ठोकल्यासारखं व्हायला लागलं. तुम्हाला दोरी आणून देतो म्हणला. हा मग आम्हाला काय करायचं? दोरीत बांधली त्याच्यावर आपले कपडे टाकले. नीट ऐका अहंकार किती दुःख देतो, मीपणा किती दुःख देतो. हा ह्याच्यावर चाललंय आपलं. मग ठीक आहे 2-4 दिवस कीर्तन झालं. म्हणतात महाराज काय त्याच्या मनात आलं आणि त्याला वैराग्यच निर्माण झालं. नक्कोच म्हणला गावात राहायचं. भरली पिशवीन पंढरपूर गेला कार्तिकीला. तिथून निघला ती म्हणला आता आळंदीला चलत जातो. 15 दिवसात आळंदीच्या माऊलीच्या समाधी सोहळ्याला. लक्ष द्यायला लागलं का? नीट समाधी सोहळ्याला. तिथून निघला की गाणगापूरला दत्त जयंतीला. यायला का नाही लक्षात तुमच्या? तिथून निघला की जिजुरीला चंपा षष्टीला. तिथून जी निघला म्हणतात सांगू का सणच आता सगळे. तर इकडे काय झालं? ह्याच्या पोराने विचार केला. हप्ता गेला संपून सगळं झालं. पोराने विचार केला शेजार धर्मच वाईट आहे म्हणले. बंगला टाकायचा इकून.
10 लाख रुपये नप्पे बंगला इकला. घेणाराचं दुर्दैव, घेतल्याबरोबर शॉर्ट सर्किट झालं आणि बंगला जळून गेला. काही लोक गेले आळंदीला, आषाढीला भेट झाली ह्याची. हा राम 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 माणसाली लगेच नाद गावाकडलं काढायचा. हा रावसाहेब इकडंच 6 महिने झालं, काय नाही म्हणला, देवदेवच करायचा आता, दुसरं काही करायचं नाही, देवदेव सोडता काही करायचं नाही. एवढं ऐकून घेतलं. काय म्हणला, परमार्थात आनंद, ह्याच्यासारखा आनंद आहे का कुठं. हे सगळं बोलून झाल्यावर म्हणला, बरं गावाकडचं कसं आहे माहिती का, कसं नाही, लेकर बाळ सगळं सगळं चांगलं आहे मला, पण तुला काही माहिती का. म्हणला काय, ती बंगल्याचं काय झालं म्हणलं, बंगल्याचं मी लय पाणी हाणलं होतं. बघा देव म्हणला, झालं काहीच नाही, ती बंगला जळून गेला. बाबू म्हणला, बंगला जळाला म्हणला बंगला. जीच हातातला टाळ फेकून दिलाय म्हणतात. अरे हे का देव आहे का रे आता, कशाचा देव आहे, देव करायला लागलो, माझा बंगला जळाला. काय चूक होती जनाबाईची, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, छोट्याचा थंड झाला तुझा दरबार. देवा तुझे गेले मडे, तुला पाहून कळ रडे, अरे तुझी रांडरंडकी झाली. तुला असला का देव असतो का, हे तू हा टाळ, ही तू ही माळ, हे तू हा गंध, आजपासून बंद. देव देवत नाही म्हणला, उचलली पिशवी की गावाकडे निघाला. असला कुठं देव असतो का म्हणला. नीट ऐका, अहंकार किती दुःख देतो. जेच गावाकडे आला आणि फाट्याहून चलत निघाला, मधी पाटाऊ निघाला की एक माणूस कापसाला पाणी देत होता. कापसाला पाणी देत होता, गप कुणी गेला की माणूस, दुःखी माणसाला नुसतं भेटावा, नुसतं लगेच गळ्यात पण रडतात माणसं. हा रावसा म्हणणं हे ना गळ्यात उडी टाकणं, काश्या, त्याचं नाव काश्या होतं. अरे ते म्हणला, काय झालं रावसा, काय काश्या, गावात राहून तुला काही माहिती नाही. म्हणला काय झालं, काय विचारायलास. अरे मला झालं काय, काय विचारोस. मी गेलो देवाला, बंगला जळून गेला. का देवाच्या इथं का न्याय कर, महा बंगला जळाला. आता देवाचं नाव घेत नाही मी. काश्या म्हणला, रावश्या बंगला जळाला गोष्ट खरी, पण ह्याच्या पुढचं तुला काही माहिती का, काही नाही म्हणला. येड्या, हे बंगला जळाला बरोबर आहे, पण बंगला जळायच्या आधीच 2 दिवसांनी तुझ्या पोरांनी 10 लाख रुपये नप्पे बंगला इकला होता. असे का म्हणला, जळतच असते म्हणला, संसार शेवटी खोटाच आहे हो. देव ठेवील तैसे राहावे, समय अशी साधन. काय कुणाला संग न्यायचं का म्हणला, जातच असते, त्याचं काय असते. दृष्टांत कळाला का नाही, कळाला ना. आता इकडे लक्ष द्या, आता इकडे लक्ष द्या. जोपर्यंत बंगल्यावर ममत्व होतं, मीपणा होता, अहंकार होता, माझा बंगला आहे, तोपर्यंत देवाला शिव्या देत होता. आता बंगल्यावरचा माझेपणा संपला, दुःख सुद्धा संपलं. म्हणजे त्रास देणारा कोण आहे, अहंकार. म्हणून नामदेवरायांनी सांगितलंय, अहंकाराचा वारा माझ्या विष्णुदासा भाविकाची. माझ्याच नाही, आयुष्यात कुणाच्या कीर्तनातून उठत नाही. ते आता काय म्हणणं तुमचं ह्याच्यावर सांग. त्याच्यावर नाही, कुणी बी उठून दाखवा मला. हा दाखवा उठून आता. माणसं मोकळे झाले काय का माणस, बरोबर आहे का. हा काय एक दृष्टांत सांगतो. 3रं लक्षण चाललंय आपला. हे आपल्या दोघांचं लक्षात राहतं बरं का. ही बाकीचं काही का असं नाही, ही कालो आहे. हे आपले मूळ मुद्दा ध्यानात ठेवा, लक्षात द्या. जगद्गुरु महत्वाचा दृष्टांत आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजाकडे एक माणूस गेला. महाराज मला देव मिळाला पाहिजे. आता नीट आहे का, हे बोल नका परू, नीट आहे का, लक्ष देऊन आई आहे का सगळे. मला देव मिळाला पाहिजे. महाराज म्हणले मग तू भजन कर. भजन कराय कुठं वेळ आहे म्हणलं, माझं वेळ नाही. महाराज म्हणले मग करतोस काय तू. किराणा दुकान आहे म्हणलं आपलं. किराणा दुकान आहे म्हणले, हो किराणा दुकान आहे. किराणा दुकान आहे म्हणला. म्हणले मग किराणा दुकानात गिराईक कमी झालं की भजन करी जा. गिराईकच कमी होत नाही म्हणला.
ह्या टापूमध्ये असलं दुकानच नाही म्हणलं, असलं दुकान आहे आपलं. सकाळी 6ला दुकान उघडतोय म्हणला, संध्याकाळी 11ला घरी येतोय म्हणला, 12ला जेवण करून झोपतोय, सकाळी 4ला उठतो म्हणला. महाराज म्हणले मग आता एक काम कर. कशाचं दुकान आहे म्हणलास रे? म्हणले किराणा मालाचं. म्हणले काय काय मिळतं तुझ्या किराणा दुकानात? म्हणले सगळं मिळतं महाराज. काही नाही मिळत असं नाही, सगळं मिळतं. खसखशीपासून ते मोहरी जिऱ्यापर्यंत सगळं मिळतं, साखरेपर्यंत सगळं मिळतं. इकडं आहे का? मग महाराज एकच म्हणले, होय रे तुझ्या दुकानात काय फळ मिळतं का रे? म्हणले हो. जायफळ? म्हणले हो. मायफळ आहे का रे? म्हणले हो. म्हणले काय फळ आहे? म्हणले हो. जायफळ आहे? म्हणले हो. मायफळ आहे? म्हणले हो. जिरे आहेत का रे तुझ्या दुकानात? जिरे आहेत मला, जिरे बी मिळतात. मिरे मिळतात का? म्हणले मिरे बी मिळतात. म्हणले हिंग आहे का? म्हणले हिंग बी आहे म्हणला. काय फळ, जायफळ, मायफळ, जिरे, मिरे, हिंग एवढ्या गोष्टी मिळतात. म्हणले महाराज म्हणले मग तुला कुठं जायची गरज नाही, तिथंच देव आहे. तिथं देव आहे? म्हणले हो. बरं तुम्हाला कळालाय का दृष्टांत? असला तर हो म्हणा, नसला तर समजून सांगतो. काय फळ, जायफळ, जिरे, मिरे, हिंग, देव. कळालंय का? नाही. कळालंय का? नाही. सोपं करतो. काय फळ म्हणजे ती काय फळ नाही, शरीराला काया म्हटलेलं आहे. काय फळ हे आहे मायफळ. ह्याच्या लय नादी लागू नका. एके दिवशी जायफळ किती गोड आहे बघा ना. हे काय फळ हे आहे मायफळ. ह्याच्या लय नादी लागू नका. हे एके दिवशी जायफळ. मिरे 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 माझ्यासारखा गायक रे, माझ्यासारखा वादक रे, माझ्यासारखा कीर्तनकार रे, माझ्यासारखा विद्वान रे, माझ्यासारखा श्रीमंत रे. मी रे हे ज्या दिवशी जिरे हिंग देव. नाही कळलं तुम्हाला? मी रे हे ज्या दिवशी जिरे मिरे जिरे हिंग देव. हिंग म्हणजे जुन्या लोकांना घ्या देव. म्हणजे अहंकार गेला, नम्रता आली की तिथं देव बी मिळतो. आणि देव मानल्यावर त्याची बायको लक्ष्मी बी आलीच. नमनते नम्रता अंगी लक्ष्मी ते आयुष्या नावी. लक्षणं किती झाले? किती झाले लक्षणं? 3. 1 मोकळे मन रसाळवाणी. मोकळं मन 1. रसाळवाणी 2. नमनते नम्रतांगी 3. ऐकायचेत का 2 अजून? 11 वाजलेत म्हणून म्हणलं. ऐकायचेत का? जा लांबू ना, काही अडचण नाही ना? हो खरं का? होय अजून पुढे गेलं जमतं, काही अडचण नाही खरं? हो महिला मंडळ कसं आहे? काही नाराज नाही ना? हातवरी करा, मला मतदान घेऊ दे. हातवरी करा बरं. हातवरी घ्या. खरंच कीर्तन किती जणाला बंद करावं? माणसं दचकले बरं का गप्पुनी. आता इकडे लक्ष द्या. नमनते नम्रता अंगी लक्षण क्रमांक 3. चौथं लक्षण नम्रता आहे पण नेघे रंगी पालट. त्याला थोडक्यात आपल्या भाषेत सरड्याच्या चालीचं म्हणायचं. कसल्या चालीचं? सरड्याच्या चालीची माणसं नसली पाहिजे. रंग बदलू थोडक्यात त्यालाच नेघे रंगी पालट म्हणते. म्हणजे कसं, लय मोठा गायक होता विठ्ठल महाराज, तुमच्या माहितीचं. आपल्या भरत महाराज पटाळे नाहीत का, त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. म्हणजे लय मोठा गायक आणि असं पोरग बसवलं वाजवायला. आपल्या संस्थेतलं होतं आणि वाजवाय बसवलं. गायक मोठा बीड काढला, ते काढला जुना गायक, पीती वाजून म्हणायला. इकडून भरत बसलेला, पटाडे भरत आपलं, आणि इकडून ती पोरग बसलं वाजवायला. तानाविना म्हणायचं क्या बात आहे, क्या बात आहे, वाह वाह वाह. आणि असं तोंड करायचं आणि भरतला म्हणायचं नालायक. तुमकडे बी हाणायचं, कसं बी हाणायचं. क्या बात आहे, वाह क्या बात आहे, क्या बात आहे. कुठं समय कुठं नाही. सुंदर सुंदर. त्याला म्हणायचं नेगे रंगी पालट. सरड्याच्या चालीचे. लक्षात आलं का नाही बोलणं? ही सरड्याच्या चालीचे. कुणाला बी एक माणूस नाव उठवायचा महाराज, कुणाला बी नाव उठवायचा. कीर्तन करा आले, कस काय आज कीर्तन? कीर्तन हे आपल्याला पटलं नाही वा. गेल दुसऱ्या दिवशी महाराज कस काय आज धिंगाणा घातला वगैरे. गेल तिसऱ्या दिवशी आज र एक होताच गावात एक जण. आज र एवढं कुठं जड असते का? लोकाला कळणार काय व्हाय ना, लय जड झालं.
एक महाराज असा आला, नावच ठुया जागा नाही त्याला. मग त्याला विचारला, आज रे हे त्याची मावशी तंबाखू खाती. म्हणला हाय का हाय का हाय का हाय का तरा. अरे ही काय नाव ठेवायची पद्धत आहे का? त्याची मावशी गांजा वडील, तुला का करा त्याच्याशी? नम्रता असू द्या हो, पण अति नम्रता धूर्त लक्षण कामाचं नाही ना. ही चौथं लक्षण आहे, की ती कामाचं नाही ना, ते एवढा बी अति. लक्ष द्यावं लागलंय का? अति नम्रता कार्य जाते, बरोबर आहे ना. समर्थांचा श्लोक आहे, अति नम्र माणूस झाला. हे बघा, कामापेक्षा जास्त जर माणूस वाकला 100% धोका. लक्ष द्यायला लागलंय का? कामापेक्षा जास्त नाही महाराज, बितले तिथं असलं, खऱ्याला खरं खोट्याला खोट. नम्रता जरूर असावी, संतापाशी बहु असावी, मर्यादा फलकटाचा धंदा उरफोडी, बरोबर आहे. पण विनाकारण कुणाच्या बी पुढं असाच करायला लागलाय, नाही नाही, ती धूर्त लक्षण आहे. तिथं नेघे रंगी पालट. चौथं लक्षण आहे, पालटा पलट करीत नाही, जशास तसे नम्रतेनं. त्याचं नाव लक्ष्मीते आयशा नावे, आणि भाग्य जावे तरी त्यांनी. लक्षणं किती झाले? मोकळं मन 1. बरं, कशाची लक्षणं आहेत हे? लक्ष्मी थांबण्याची किंवा, बरोबर आहे का नाही? मोकळं मन नंबर 1, रसाळवाणी 2, नम्रता 3, रंगी नेगे रंगी पालट 4. 5वं लक्षण, लक्षण क्रमांक 5. आता तुम्हाला ही सगळी लक्षणं कळाली असतील, पण ही शेवटचं लक्षण जरा तुम्हाला कळालं नसेल. कुणा कुठं लक्ष्मी वास करते? सरळ आहे, अर्थ लागेल पण जाण करायला. तुका म्हणे त्यांच्या नावे घेता व्हावे संतोषी. तुका म्हणे त्यांच्या नावे घेता व्हावे संतोषी, लक्ष्मी ते आयशा नावे. कळलं का? थोडं जडगीर असं मोकळं करतो. कसं आहे, आपला धंदाच आहे, बरोबर आहे का नाही? मोकळं करतो. ज्यांचं नाव घेतल्या बरोबर मनामध्ये समाधान वाटतं, लक्ष्मी तो आयशा नावे. कळलं का? आता तरी कळलं का नाही कळलं? एखाद्याचं नाव घेतलं की पुढच्या माणसाला काय वाटतं? समाधान. संतोष म्हणजे समाधान. माणसं म्हणतात ना, माणूस आरती साठे महाराज, बस 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 माणूस आहे गाड्या. मनाला काय वाटतं? समाधान. आता मग आमची पोरं सगळे मला सगळेच सांगत होते, बरोबर आहे महाराज, सगळ्यात लहानात थोराशी तुमची वाट बघू नये तर महाराज साठे महाराज कीर्तन कवाय, साठे महाराज कीर्तन का, बाया पोरं सगळे साठे महाराज कीर्तन कवाय. म्हणजे नाव घेतलं की मनाला काय वाटतं? समाधान वाटतं ना. अहो सरळ सरळ ज्ञानोबरायचं तुकोबरायचं नाव घेतलं की मनाला काय वाटतं? लक्ष्मी ते आयशा नावे. आता नीट आहे का? जीवन असं जगा की तुमचं नाव घेतल्यावर नाही तुम्हाला चांगले म्हणलं तरी हरकत नाही, पण कमीत कमी लोक तुम्हाला वाईट तरी म्हणले नाही पाहिजेत. तिथं लक्ष्मी वास करते. कळलं का? काय मोठा माणूस आला, एखादा हिरो आला, हिरोईन आली, एखादा माणूस आला, कसला प्रसिद्ध माणूस आला की सगळे पोरं बिरं सगळे येणार की त्याच्या संग बोला की सेल्फी काढणार. पोरं, माझं सगळ्या तरुणांना एक सांगणं आहे, मोठ्या बरोबर सेल्फी काढून तुम्हाला मिळतं काय? काय मिळतं? की 10-5 रुपये मिळाले? नाही नाही. अरे मोठ्या बरोबर सेल्फी काढण्यापेक्षा तुम्ही मोठं बना, लोक तुमच्याकडे सेल्फी काढायला आले पाहिजे. लक्षात आलं का नाही? तेवढं मोठं तुम्ही बना ना. माझं पुरीच नाही, कुठं पुरीच मिळाला तो. माझ्याकडं लाख पुरीचे नंबर आहेत आणि लाख पुरीचे पत्ते. चला हा काय म्हणणं आहे तुमच्या? बायोडाटेच आहेत माझ्याकडं. कसले बी महाराज, चिठ्ठी आई है आई बडे दिनों के बाद. सगळा माल ठुला की आपलं दुकान चलत आहे, बाकी काय नाही. बरोबर आहे का नाही? गेलं माझ्या ध्यानातून मी गेला. आता मला काय झालं, ॲक्सिडेंट झाला ना माझं मागं, तेव्हापासून मला ऐकायला कमी यायले. आणि दिसायला तर निवळच दिसाना, चिलर तर दिसतच नाही, नुसत्या नोटा दिसत आहेत, नुसत्या नोटा दिसत. बाया म्हणत्या मी याला पैसे मागा लागला.
आम्ही नाही आणले नसू द्या, मी मनी बी घेतोय मंगळसूत्रातली, काही अडचण नाही. हा एकदा मी आणलं मनी द्या, एका बाईनं काळे मनी फुकले हो, काय सांगावा. तरी मी नेहलेच बायकोच्या पोतीत ओवले, सोडित नाही, काहीच सोडित नाही मी. महाराज मी कीर्तनात ठोईत नाही म्हणून सोडून द्या, शिल्लक राहिलेला गुळ बी घरी नेतोय महाराज. हा चहा होतंय यांचंच कसं होय, गुळाचा चहा चांगला लागत चवीला. इथं नाहीत, नाही तर मी पुढ्या बांधून नेत असते महाराज. मी ठोत नाही, तर काही ठोत नाही, गुळ ठोत नाही, काय नाही. एका बाईनं मका दिली, मी म्हशीला घरी नेली, वरी बांधली गाडीवर नेलीच, पण मी सोडित नाही. आता जाऊ द्या, निघून गेलो, काय उपयोग आहे बघा. आता तुम्ही कुंकर बी त्याला टायमिंग साधली पाहिजे. महाराज लबाड नाही, पुण्यात आणि मुंबईमध्ये हसण्यासाठी क्लास आहेत. काय म्हणणं तुमचं? नुसतं हास्य क्लब, नुसते हसण्यासाठी. चला आता हसायला चला. माणसं विनोदाचं झालं, कीर्तन झालं माझं. खरं सांगतो माणसं संसाराने एवढे जर वैतागून गेलेत. महाराज घरामध्ये 10 माणसं आहेत, पण कोणीच कोणाला बोलत नाही. युगाचं दुर्दैव, मोबाईलमध्ये बसलेत माणसं सगळे. लक्षात येते माझं बोलणं? महाराज मोबाईल, आज महाराज लबाड नाही काय का घरात या दिवाळीच्या सणाला 15-15, 20-20 माणसं होते का नाही. पण महाराज एक प्रसंग जर बघितला ना, डोळ्यात पाणी येतं कधी कधी, की ती सगळे आपापला मोबाईल घेऊन बघतात. माणसाला माणसं बोलायलाच तयार नाहीत. त्याच्यामुळं हसणं जवळ संपलेलं आहे. नुसतं फुगणं, रुसणं हे गोष्टी राहिल्या, हसणं राहिलंच नाही. हा काय म्हणलं? अहंकार वाढलाय. बरोबर आहे ना महाराज, अहंकार वाढलाय की कुणाला असं मोकळ्या. मग आता समजा विनोद करायचा, मी तुम्हाला एवढा हसवितो, बरोबर आहे का नाही. मला बी थोडीशी जागा सोडावं लागते, त्याशिवाय विनोद होतो का? मला बी थोडी इज्जत बाजूला ठेवा लागते ना. लक्ष द्यायला लागलंय का नाही? मग मला त्याशिवाय विनोद करता येईल का? नाही. म्हणून हसण्याचे क्लास आहेत. आपल्याला हसण्यानं माणसाचं मन मोकळं होतं मला. हां, म्हणून आनंदानं प्रेमानं कधीतरी हसत जा. हसणार आनंदानं हसायचं, प्रेमानं राहायचं. कशाचं? अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो. जाता सकाळी झोपेतून उठलं आणि बाहेर आपण निघालो की अनोळखी व्यक्तीला राम राम घालायचा. ज्याची ओळखत नाही त्याला राम राम आणि निघून जायचं. दिवसभर ती विचार करणार आहे. चेहरा होता ओळखीचा, पाहुण्यातलंच होतं वा कोणतरी. पाहुणाच होता बरं का, पण नक्की. पुन्हा थोड्या वेळ गेलं, पाहुणे रावळे तर सगळे ओळखीचे. तो माजलगावात एकदा दिसलं होतं का गड्या. दिवसभर त्या विचारात राहणार, त्याला दुःख नावाचा प्रकार त्याच्याजवळ येत नाही. लक्षात यायला लागलंय का? उग आनंद घ्यायचा, उग मस्त आनंदात. मी लय आनंद मेरे मस्ती केली जीता हूं. खरं सांगू, मी माझ्या आनंदात जगतो. मी आयुष्यात नाराज कधी झालोच नाही महाराज. बरं माझं एक मत आहे जाता जाता, तुम्ही किती नाराज झालात म्हणजे सृष्टीमध्ये बदल होणार आहे. हां, कुणाला वाटतं का माय मरावं? मरा वाटते का माय? नाही. मी मरती का नाही? मरती का नाही सांगा? प्रत्येकाची माय एक ना एक दिवस वाटत नाही, पण मरते. व्हावा वाटत नाही, पण ती गोष्ट होतीच. मग आता तुम्ही किती दुःख मानलं म्हणजे मेलेली माय माघारी येणार आहे. म्हणून गेलेल्या आयुष्याचं दुःख मानत बसण्यापेक्षा आहे त्या वेळेचा आनंद घ्यायला शिका. कळालं का नाही? कळालं? जे झालंय ना, जे झालंय त्याचं दुःख मानित बसायचंच नाही. याच्यातून कसा आनंद शोधता येईल हे बघायचं. कळालं का नाही? माणसं म्हणते तर काही बी मनगड्या, तुला म्हणत होतो मी, ती पोरगी नाही रे चांगली, नको र करू. माझं ऐकलं नाही. सण पाहुण्या रावळ्याच्या ऐकून ती पोरगी केलीस, ती फलानी पोरगी लय. आता मी काय म्हणतोय, किती दुःख मानलं म्हणजे हिला घटस्फोट देता येईल. विनोद नाही ना हा, विनोद आहे हा. फक्त मी दृष्टांत व्यवहारातले देतोय. किती दुःख मानलं म्हणजे हे तर सोडता येईल तुम्हाला? नाही. मग आता
ती केली असती तर आनंद लय मिळाला असता, समाधान झालं असतं. ह्याचं दुःख करण्यापेक्षा हिलाच 2 फटके देऊन नीट करा आणि हिच्या संगच आनंदी राहा की काय बिघडायला लागलं. हिलाच 2 शब्द गोड बोला. काय असतं दुसरं? स्त्री जातीला काय 2 शब्द गोड बोला, प्रेमानं बोला. काय नाही महाराज लागत, काय नाही, फक्त आनंदानं प्रेमानं, असं काय नाही लागत महाराज. फ्रेश बोलायचं. हां, माझ्या बायको कधी नाराज झाली ना, लईच अशी नाराज आणि चियारा बिरा फुगलेला असला की मी एवढंच म्हणत असतो, तुझा भाऊ भेटला होता काल. माय काय म्हणला हो, झालं मोकळं. काय लागत त्याला, लागत काय, चला काय 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 म्हणलं हो मा भाऊ, काय म्हणलं? काय नाही, ताईला 1-2 दिवस दिवाळीला पाठवून द्या मला. माय काय नाही, साडी घेतली माय, मला जावं लागेल. काय काय लागत नाही. काय लबाड आहे का सांगा? दृष्टांत व्यवहारातलेच आहेत, काही वेगळे नाही. काय दृष्टांत तेच असते, फक्त त्याला तिखट मीठ लावता आलं पाहिजे. शेंगदाणे तेच आहेत, फक्त तिखट मीठ लावून परतीले की टेस्ट लागते. लक्षात आलं का नाही बोल? हां, फक्त तिखट मीठ लावता आलं पाहिजे, एवढंच आहे. तिखट मीठ लावता लावता मसाला बी पडला नाही पाहिजे, ही बी ध्यानात ठेवा. आग होती पुन्हा लई. लई होती महाराज पुन्हा. काताडे निघत आहेत, काताडे मधून असे. बघा तुम्ही, तोंडातलं येतं त्या माणसाला तर विचारा कशी आग होती ती. लईच दूध बी पोळत आहे त्याला पुन्हा. लक्षात आलं का? त्याच्यामुळे जमलं पाहिजे. फक्त एवढं सूत्र पाळायचं, काही लागत नाही त्याला, काही नाही. घास तोंडात घातला की काही बी मनगाड्या हवा. माझं तर ठरलेलं असतं, काही बी मनगाड्या. तुला वाटण स्तुती करायची म्हणून स्तुती बिती काय नाही, मी रोज बाहेर फिरतोय. पण तुझ्या हातचं जीवन एकदा घरी येऊन निघलो, मला 2 चपात्या बांधून न्या. काय लागत त्याला, लागत काय सांगा. आणि मी इकडं आणून गाईला चारितोय, हॉटेलमध्ये जेवतो. आणि जेवता जेवता म्हणायचं काही बी मनगाड्या. घरच्या चपातीची चवच वेगळी, पण आणि ती काय लागायली चवण, काय चपातीन काय लय जाऊस तर गरम गरम तयार करून ठेवती. कळायला लागले का नाही तुम्हाला? फक्त तिची आयडिया नाही हो बरोबर. लक्ष द्यायला का? तिच्या आयडिया नाही. तर तुम्ही कसं हे ना नसतो संसार नीट होत, हे असं असतंय, ते नसतंय हो जमत. अलीकडचा काळ नाही राहिला तसा आता. लक्ष द्यायला लागले का नाही? माणसाने लईच पटायलंय हो, काय सांग. बाय तर म्हणाले मा ह्या मेल्याला दरवर्षी बोली जा. खरंय का खोटे सांगा? म्हणजे बघे मोघम बोलायलो नाही. ज्यांचं नाव घेतल्याबरोबर अंतकरण समाधानी होतं. लक्ष्मी ते आईशा नावे, भाग्य जावे तरी त्यांनी तुका म्हणे त्यांच्या नावे. घेता व्हावे संतोषी लक्ष्मी ते आईशा नावे, भाग्य जावे तरी त्यांनी. 5 गोष्टीवर कीर्तन फिरलेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे पुन्हा मग काय सांगितलं महाराजांनी तर लक्ष्मी वास करण्याची लक्षणं सांगितले आणि बाकी त्याला तिखट मीठ लावून तुम्हाला दृष्टांत व्यवहारातले देऊन पटवून दिलं. खरं म्हणजे आपलं हे लवळ आणि या लवळ गावामध्ये वार्षिक हा उत्सव. बरं किती 10:30 कडे गेलाय का? 10:30 हां नाही हो, 11-20 नाही. टाईम कसा व्हायला हो पटापटा पटापटा. नाही नाही तसं नाही, एवढं कसं आहे मला गुलाबाड बोलू नका. इकडे लक्ष द्या. 10:40 झाले असतील. हां बरोबर बरोबर आहे. हां इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. काय बोर व्हायला का? हां हे गाणं म्हणू का देवीचं? एकदा देवीचं गाणं म्हणून जिचं अंगात आलं का बाईच्या महाराज. मी मिठी मारली, काय चुकलं? मला म्हणला दमानी दमानी दमानी, खिशात बिड्या आहे दमानी. आता काय हाणून घ्यावा, काय करावं सांगा. लयच अंगात येतं माणसं. पुढं बसणाऱ्याच्याच अंगात आलं तर काय करा. इकडे नाही राहू द्या आपलं. माणसं तो कुटूर आहेत बघा ना. त्या बघा थोबाड म्हणते, त्या बघा थोबाड. चांगलं जगा, चांगलं वागा, जीवनाचा प्रवास चांगला करा, आनंदी राहा, प्रेमानं राहा. खरं म्हणजे आज हसत राहा, प्रेमानं राहा. आज एक माझी विनंती तुम्हाला, दिवाळीच्या दिवशी, दिवाळी होऊन गेली, आपल्या सगळ्याला एक विनंती.
हेवे देवे मद मत्सर हे सगळं बाजूला सोडून द्या. आई मी तुमच्या पाया पडतो. तुमचं कोणाबरोबर जमत नसेल, मा बाया म्हणतात मी त्यात हवाड तुमच्या तोंड बघत. कमन बघत नाही सूर्याचं, कमन बघत कमन नाहीस. मी त्या नाला काय तोंड बघत नाही. का बघत नाही सुगच? विनोद सोडून द्या, पण माझ्याकडे लक्ष द्या. खरं सांगू तुम्हाला, खरंच सांगतो. आज अशी कुटुंब आहेत महाराज, मायबापाला लेकरं बोलत नाही, लेकराला मायबाप बोलत नाही, भाऊ बहिणीला बोलत नाही, बहीण भावाला बोलत नाही, सासू सुनाला बोलत नाही. अशी कुटुंब आहेत का नाही? बहिणी बहिणी बोलत नाहीत, आहेत का नाहीत कुटुंब? आहेत. आणि तुमच्या पाया पडतो, मी तुमच्या मुलासारखा आहे, मला माफ करा. एके दिवशी सगळं जग सोडून हे निघून जायचं आहे. त्याच्यामुळं आजच्या दिवशी साठे महाराजाचं कीर्तन ऐकलं असं तुम्हाला वाटलं असेल तर हेवे देवे सगळं बाजूला सोडून द्या. काल्याचं कीर्तन झालं की हातात काल्याचा प्रसाद घ्या आणि जिच्यासोबत तुमचं भांडण आहे, माय असू द्या, बहीण असू द्या, बाय कोणी असू द्या, तोंडात प्रसाद टाका आणि कडकडून मिठी मारा. ती म्हणेन की आपलं भांडण आहे. हात जोडायचं सांगितलं, ताई, आई, बाई, इथून मागं जे झालं ते झालं, इथून पुढे एका माईच्या लेकरासारखं राहायचं. त्याचं नाव परमार्थ आहे, दुसरं परमार्थ. काय जे असेल ती बाजूला सगळ्याकडे. मी तुमच्या पाया पडतो तरुणांना, सगळ्यांना. हे वे राजकारण काय, दुमत मत सगळं बाजूला सोडून द्यायचं, सगळं. आणि एकाच माईच्या लेकरासारखं आहे. पोराव, एक विनंती तुम्हाला, गावातली तरुण ही देशाची संपत्ती असते, गावातला तरुण ही गावाची संपत्ती असते. आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, पण महाराष्ट्रभर एवढी तरुण मित्रमंडळी आम्हाला कुठंच बघायला मिळत नाहीत महाराज. आणि परमार्थात अग्रेसर विशेषतः. माझी एकच विनंती असेल तुम्हाला, तुमचा भाऊ म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका. अरे तुम्ही जर असं रस्त्यावर उभे असलात, 5-25 जण रस्त्यावर जर उभे असलात आणि एखादी गावातील मुलगी, एखादी गावातील सुंदर स्त्री जर तिकडून रस्त्यानं आली आणि तुम्हाला बघितल्याच्या नंतर तिला जर रस्ता बदलायची वेळ येत असेल तर तुमच्यातून कुत्र्यात काही बदल नाही. चूक आहे माझं, चूक आहे माझं भाऊ, काही चूक आहे माझं नाही, लक्षात ठेवा. अरे आपण रस्त्यानं जात असताना एखादी मुलगी जर आपल्या गावातली बसस्टँडवर आपण उभे 4-5 मुलं मुलगी जर आली, तिला स्वाभिमान वाटला पाहिजे. आता माझी भीती संपली, माझ्या गावातली पोरं इथं उभे आहेत. एवढं जीवन चांगलं बनवा गड्या, एवढं जीवन चांगलं. खरंच सांगतो तुम्हाला, एवढं जीवन चांगलं जा. ताई माझी तुम्हाला विनंती, मुलींना 2,000ची चप्पल नाही 4,000ची घाला, 5,000चा ड्रेस नाही 10,000चा घाला. अरे 25,000चा मोबाईल काय वापरतायत, लाख रुपयाचा ॲपलचा मोबाईल वापरा, पण आपल्या बापाची समाजामध्ये मान खाली जाणार नाही असं कधी वागू नका. एवढी मी तुम्हाला विनंती करतो, तुमच्या पाया पडतो. अरे सगळ्याला सोबत घेऊन, सगळ्यांना एकजुटीनं घेऊन, सगळ्या जाती धर्मातली माणसं एकत्रित करून परमार्थ करा. ज्यांचा फोटो तुम्ही लावलाय ते महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी राजेंनी तरी काय केलं दुसरं? अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी माळ्याचे, कुणब्याचे, मराठ्याचे, बंजाऱ्याचे, सगळे लोहाराचे, चांभाराचे, धनगराचे सगळे पोरं गोळा केले आणि सगळे पोरं एकत्रित येऊन तर स्वराज्य निर्माण केलं ना. छत्रपतींकडे सुद्धा महाराज मुसलमानाची मावळे होते. अरे नाव्याचा शिवा होता, नव्हता. हे सगळे मावळे महाराजांनी एकत्रित केले आणि एकत्रित येऊन वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अरे एकानं मला विचारलं होतं, महाराज रोज तुम्ही कीर्तनात नाव घेता, शिवाजी महाराज का देव होते का? मी सांगितलं आमचे शिवाजी महाराज देव होते, पण शिवाजी महाराज होते म्हणून ताज देवळात देव आहे, ही गोष्ट निश्चित आहे. छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर आपल्याला परवानगी काढावी लागली असती. हुजूर हम थोड़ा संकीर्तन करना चाहते हैं. ही कृपा जर कुणाची असेल तर महाराजांची आहे. अरे घासल्याशिवाय